निळावंतीवर या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. निळावंतीतील 5 रहस्यांबद्दल आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. निळावंतीबद्दल पडलेल्या 5 प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहे. तर निळावंती ग्रंथाची 5 रहस्य जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल, याच्यातील 5 मंत्र तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, कोणत्या प्रकारचा मंत्र कसा काम करतो हे जाणून घ्यायचं असेल आणि निळावंती नेमकी कुठे आहे हे जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट आमच्या चॅनलला नक्की करा. तर निळावंती हा अत्यंत गूढ विषय आहे. अनेक प्रकारे लोक ह्या विषयाबद्दल बोलत असतात, चर्चा करत असतात, प्रश्न विचारत असतात. त्या सगळ्यांना आम्ही सांगू इच्छितो की निळावंती हा एक सामान्य ग्रंथ नाही, तर अनेक वर्षांपासून चालत आलेलं एक गुपित आहे, जे साधकांना एक प्रकारे खुणावत आहे की याच्यामध्ये नेमकं आहे तरी काय. तर निळावंतीमध्ये आम्ही जसं सांगितलं तशा 5 रहस्यांबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. निळावंतीतील सगळ्यात पहिलं रहस्य की निळावंती जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. तर निळावंती या ग्रंथाचे 2 भाग आहेत. त्यातल्या पहिल्या भागात फक्त मंत्र दिलेले आहेत, अनेको मंत्र दिलेले आहेत. ते पण आपल्या योग्य लिपीत नाहीत, जे आपण वाचू शकतो, पाहू शकतो, जी समजू शकतो अशा लिपीत हे मंत्र नाहीत. आणि ह्या मंत्रांचा दुसरा एक ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये दिलेलं आहे या मंत्रांची साधना नेमकी कशी करावी. हे निळावंतीचे मुख्य 2 ग्रंथ आहेत. खूप लोकांना वाटतं की निळावंती फक्त एकच ग्रंथामध्ये सामावलेला आहे, परंतु निळावंती हा 2 ग्रंथांचा भाग आहे. पहिल्या भागात फक्त मंत्र दिलेले आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये फक्त ते वापरायचे कसे हे दिलेलं आहे. दुसरा प्रश्न की ह्याच्यातील मंत्र जे आपण बोलतो ते बोलल्यानंतर लोक वेडे का होतात, त्यांना काहीतरी वेड्यांसारखं का होतं किंवा मृत्युमुखी का पडतात. तर याचं उत्तर पण पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये सामावलेलं आहे की लोकांना जेव्हा ते मंत्र प्रयोग करतात तेव्हा ते मंत्र कसे वाचावे ते माहिती नसतं, कशा पद्धतीनं त्याचा विनियोग करावा, त्याचा विधी काय आहे हे ज्या ग्रंथामध्ये दिलेला आहे तो ग्रंथ आज लुप्त झालेला आहे. काही लोकांकडं हा ग्रंथसुद्धा आहे, परंतु फक्त मंत्राचा भाग आहे, पण तो वापरावा कसा आणि त्याचं काय करावं याचा कुठलाही भाग आज अस्तित्वात नाही. आणि तो भाग अस्तित्वात नसल्यामुळे जे काही मंत्र वापरले जातात ते चुकीच्या पद्धतीनं वापरले गेल्यामुळे त्याचे दुष्परिणाम म्हणून अशा अनेक गोष्टी साधकांबरोबर होतात. प्रश्न तिसरा किंवा तिसरं रहस्य की हा जो ग्रंथ आहे तो नेमका प्राप्त कसा करावा. तर काही ठिकाणी जर म्हटलं तर हा ग्रंथ काही लोकांकडे आहे. दुसरा महत्त्वाचा भाग असा की हा ग्रंथ आत्ता तरी प्राप्त करणं तेवढं सरळ, सोपं आणि शक्य नाही. ज्या लोकांकडं हा ग्रंथ आहे, जे ह्याचे ज्ञानी लोक आहेत, ती लोक जर तुमच्या ओळखीचे असतील तर तुम्ही हा ग्रंथ नक्कीच तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. परंतु त्या ग्रंथातली भाषा समजणं, त्याच्यातला काही भाग संस्कृतमध्ये आहे, तो तुमच्या हाती लागल्यास तुम्ही त्या ग्रंथाचं ज्ञान घेऊ शकता, परंतु त्याच्याशिवाय ह्याचा कुठलाही मार्ग ह्या ग्रंथामध्ये नाही. तिसरा अजून एक महत्त्वाचा प्रश्न की हा ग्रंथ वाचल्यानंतर नेमक्या कोणत्या कोणत्या शक्ती प्राप्त होतात. तर निळावंती ग्रंथ वाचणाऱ्याला अनेक प्राण्यांची भाषा यायला लागती. आम्ही म्हटलं तसं की हा भूत प्रेत पिशाच्यांची भाषा यायला लागती, वेगवेगळ्या किड्या मुंग्यांची भाषा यायला लागती. आणि ह्याला सोडून जमिनीमधलं गुप्तधन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी असतील त्या कशा मिळवाव्यात, वेगवेगळ्या लोकांमध्ये जायचे रस्ते कुठले आहेत, या जगामध्ये कुठल्या प्रकारच्या अनेक गुप्त घटना होतात त्या कशा होतात आणि त्या सगळ्यांना कशा पद्धतीने कंट्रोल करायचं, हे सर्व गोष्टी तुम्हाला मिळतात निळावंती ग्रंथ वाचल्यानंतर. अजून एक असं म्हणणं आहे की निळावंती हा फक्त चितेसमोर वाचावा असं काही विधान आहे का. तर हा ग्रंथ प्रत्यक्षात कुणीही वाचला नसल्यामुळे अशा पद्धतीचं विधान आहे ही गोष्ट केवळ ऐकायला मिळते. त्यामुळं हा अशा पद्धतीने चितेच्या समोर अभ्यास करायचा विषय आहे का, तर अजिबात नाही. याच्यामध्ये असं कुठंही लिहिलेलं नाही की हा ग्रंथ तुम्ही चितेच्या समोर जाऊन वाचा तरच तुमचं कल्याण होईल. हा ग्रंथ सामान्य ज्ञानाचा ग्रंथ आहे, त्यामुळे हा ग्रंथ कशाही पद्धतीनं वाचलेला चालतो. पुढचा अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांच्या मनामध्ये नक्कीच आहे की निळावंती पाहणारा नक्की नंतर जिवंत राहतो का. तर हो, आम्ही असे अनेक लोक पाहिलेले आहेत की जे निळावंती वाचल्यानंतरसुद्धा जिवंत आहेत. आणि अनेक प्रकारची अशी लोकं आहेत जी निळावंती विद्या जाणतात. त्याच्यामध्ये पक्ष्यांशी बोलून भविष्य सांगणारे अशा काही पद्धतीचे लोक महाराष्ट्राच्या काही भागात असतात. ते तुमच्याही परिचयाचे असतील, तुम्हाला नित्य त्याचा अनुभव येत पण असेल की कोणीतरी सकाळी पहाटे येतो आणि तुम्हाला तुमचं भविष्य सांगून जातो आणि ते खरंही होतं. ही लोकं पक्ष्यांची भाषा जाणणारी आहेत. याचा अर्थ निळावंती ग्रंथ
कुठे ना कुठेतरी नक्कीच असला पाहिजे आणि तो कुठे आहे हे एक दिवस नक्कीच समोर येईल आणि जेव्हा ते समोर येईल ती त्याची योग्य वेळ असेल. अजून एक प्रश्न, विवेकानंदांचा मृत्यू हा निळावंती वाचल्यामुळे झाला होता का? तर निळावंती वाचल्यामुळे विवेकानंदांचा मृत्यू झाला आहे असा विचार करणं अत्यंत चुकीचं आहे. त्याचं मुख्य कारण असं की विवेकानंद हे सर्व सिद्ध होते, त्यांना समाधी सिद्ध होती. त्यांचे जे गुरु होते रामकृष्ण परमहंस, त्यांनी देखील आपल्या संपूर्ण जीवनामध्ये अनेक प्रकारच्या देवी देवतांना सिद्ध केलेलं होतं. कालीमाता त्यांच्यावर प्रसन्न होती. त्यामुळे अशा गुरूंची एक प्रकारे त्यांच्यावर कृपा असल्यामुळे की त्यांचा अशा पद्धतीने निळावंती वाचण्याचा आणि त्यांच्या मृत्यूचा संबंध असणं हा विचार करणं म्हणजे ह्याच्यात काहीही तथ्य नाही. योगी पुरुषांचा मृत्यूवरती एक प्रकारे विजय असतो, ते मृत्यूवरती स्वतःला एक प्रभुत्व असतं. त्यामुळं ती लोक अजून कुठल्या ग्रंथाच्या वाचनामुळं त्यांना काहीतरी होईल, त्यांना काहीतरी हानी होईल, हे अशा पद्धतीचा विचार करणं चुकीचं आहे. म्हणून निळावंतीचा आणि विवेकानंदांच्या मृत्यूचा काहीही संबंध नाही असं जर तुमच्या मनामध्ये असेल तर ते काढून टाका. तर अशा पद्धतीनं निळावंतीच्या संदर्भामध्ये जे महत्त्वाचे आम्हाला गोष्ट वाटल्या, ज्या गोष्टी आम्हाला विचारल्या गेल्या, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही विषयांवरती चर्चा करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.